मी मयूर खेतले. आमच्या या मुंडे गावचं ग्रामदैवत श्री केदारनाथाची यात्रा आम्ही त्याला सर्वजण समा म्हणतो. तो कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये आमच्या या गावामध्ये या ठिकाणी दर 3 वर्षांनी संपन्न होतो. आणि ह्या वेळेला अतिशय उत्साहामध्ये संपूर्ण चाकरमानी असतील, आमचे संपूर्ण ग्रामस्थ असतील, हे सर्वजण मिळून या ठिकाणी तो उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने कसा होईल त्या पद्धतीचं नियोजन आपण या ठिकाणी करतोय. आणि या कार्यक्रमाची जर थोडीफार रूपरेषा सांगायची झाली तर दिनांक 1 मे 2026 रोजी म्हणजे शुक्रवारी आपल्या या गावचा यात्रा या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि याच्यामध्ये सकाळी 11 वाजता आमच्या शिवभाव म्हणजे ज्यांना तळसर गावची पालखी म्हणजे आमच्या केदारनाथांची बहीण असंच आपण ज्याला सर्वजण प्रेमाने आपण म्हणतो, ते पालखीचं आगमन या ठिकाणी 11 वाजता होईल. त्यानंतर 12च्या सुमारामध्ये हे मुंडे गावचं ग्रामदैवत आणि तळसर गावची पालखी यांचा एक नयनरम्य सोहळा म्हणजे पालखी भेट जी असते की ज्या क्षणाची आम्ही तमाम सर्व लोक 3 वर्ष आतुरतेने वाट पाहतो, तो पालखी समारंभ या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये संपन्न होतो. त्याच्यानंतर साधारण 1 ते 3 दरम्यान इथे येणारे जे काही भाविक असतील किंवा जी पाहुणे मंडळी आहेत त्या पाहुणे मंडळीसाठी जेवणाचा आयोजन या ठिकाणी करण्यात येतं. त्यानंतर साधारण 4च्या दरम्यान आपण या ठिकाणी लाटेचा जो कार्यक्रम आहे तो सर्वात महत्त्वाचा भाग या सगळ्या ह्याच्यामधला आहे. तो लाटेचा कार्यक्रम आपण या ठिकाणी 4 वाजता आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतो. त्यानंतर रात्री सर्वजण मंडळी जेवण वगैरे आल्यानंतर 10 ते 11 वाजता या ठिकाणी पालखी नाचवण्याचा जो कार्यक्रम असतो तो एक नयनरम्य आणि खूप चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम असतो. आणि त्या कार्यक्रमासाठी प्रचंड पंचक्रोशीतील तालुक्यातील तमाम लोक या ठिकाणी उपस्थित राहतात. त्याच्यानंतर साधारण 11 वाजता आपल्या या सर्वांच्या मनोरंजनासाठी वैभव म्युझिकल नाईट कोल्हापूर यांचा ऑर्केस्ट्रा जो आहे की जो या आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो फेमस आहे असा ऑर्केस्ट्रा अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी होणार आहे. आणि या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या या गावचं ग्रामदैवत श्री केदारनाथ यांचा जो समा आहे या कार्यक्रमासाठी आपण सर्व मंडळी, सर्व भावी भक्त या सर्वांनी आपण या ठिकाणी यावं आणि आमच्या केदारनाथाचे आशीर्वाद घ्यावेत आणि आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढावी अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. केदारनाथ त्रैवार्षिक यात्रोत्सवाची परंपरा किती जुनी आहे आणि यामागचा इतिहास थोडक्यात सांगा. श्री केदारनाथ ग्रामदैवत त्रिवार्षिक यात्रा याचा जर इतिहास सांगायचा झाला तर तो अनेक अनादिन काळापासून ही चालत आलेली परंपरा आहे. म्हणजे आमचे आजोबा पंजोबा पण सांगायचे की ही यात्रा चालू म्हणजे ही अनादिन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. आणि ती परंपरा जोपासण्याचं काम या ठिकाणी या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं 3 वर्षांनी या ठिकाणी केलं जातं. अतिशय मोठ्या उत्साहात, मोठ्या आनंदामध्ये आणि भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी ही 3 वर्षाची ही यात्रा जो आमचा हा जो यात्रेचा जो कार्यक्रम आहे तो मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न होतो. अनेक चाकरमानी आमच्या गावातील चाकरमानी जे मुंबईमध्ये असतील, पुण्यामध्ये असतील, ते कुठे संभाजीनगरमध्ये असतील, नाशिकमध्ये असतील, या महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यातून नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील परदेशामध्ये, गुजरातमध्ये असणारेच देखील जे चाकरमानी आहेत ते सर्व या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आता येण्याची सुरुवात झालेली आहे. पूर्ण गाव आता सर्व पाहुणे मंडळी चाकरमान्यांनी गजबजलेलं आहे. आणि ह्या आनंदमय भक्तिमय वातावरणामध्ये या उत्सवाला आजपासून सुरुवात झाली म्हणायला काही हरकत नाही. कारण उद्या या यात्रेच्या कार्यक्रमाचा पहिला दिवस आहे आणि तो राज्यस्तरीय भव्य बैलगाडी स्पर्धेच्या आयोजनाने ह्या यात्रेची सुरुवात होणार आहे. आणि मगाशी आता आमचे सरपंच मयूर खेतले यांनी सांगितली तशी की तो जो यात्रेचा शेवटचा दिवस आहे तर त्या सगळ्या कार्यक्रमाने त्याचा शेवट होणार आहे. मधला एक कार्यक्रम आमचा जो 30 तारखेचा आहे तो महत्त्वाचा म्हणजे केदारनाथाच्या लाटेचा जो कार्यक्रम आहे यात्रेचा, तो देखील कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये, आनंदामध्ये, ढोल ताशा वाजंत्रीच्या गजरामध्ये या ठिकाणी सकाळपासून 9:30-10 वाजल्यापासून तर सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत या लाटेचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषामध्ये या ठिकाणी होणार आहे. जोरात तयारी ग्रामस्थांची या ठिकाणी चालू आहे. वाडीवरती जर तुम्ही गेलात तर प्रत्येक ठिकाणी रांगोळी काढण्याचा कार्यक्रम चालू आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे सजावटीचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे.
आणि असा हा सगळा कार्यक्रम चांगल्या भक्तिमय वातावरणामध्ये, आनंदामध्ये, उत्साहामध्ये या उद्यापासून ते म्हणजे 29 ते 31 या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होणार आहे 1 तारखेपर्यंत. तरी आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व भाविकांना, सर्व या जिल्ह्यातील, या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सर्व भावी भक्तांना विनंती करतो की आमचा हा केदारनाथ हा नवसाला पावणारा केदारनाथ आहे आणि या केदारनाथची खूप वेगळी ख्याती आहे. एक वेळ आपण या त्या केदारनाथाचं दर्शन घ्या, त्याच्या चरणाशी आपलं गाराणं असेल, आपलं निवेदन असेल, त्याच्या चरणाजवळ ठेवा. हा आमचा केदारनाथ, आपलं निवेदन, आपलं जे काय मागणं असेल ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही अशी आमची सर्वांची नाही तर अनेक लोकांची खात्री झालेली आहे. आणि म्हणून आम्ही सांगतो की तुम्ही या, तुमच्या काय अडीअडचणी असतील ते त्या आमच्या केदारनाथाच्या चरणी तुम्ही सांगा. त्या तुमच्या या ठिकाणी नक्कीच आमचा केदारनाथ त्या सोडवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. यात्रोत्सवानिमित्त कशी तयारी करण्यात आली आणि बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी काय सुविधा आहेत? यात्रा उत्सवानिमित्त या ठिकाणी जी काही तयारी आहे ते आता आम्ही सांगितलं तुम्हाला की आमच्या देवस्थानाच्या जे काय आमचा जी राठी आहे त्या राठीमध्ये सर्व लाईट व्यवस्था असेल की जी सजावटीची व्यवस्था आहे ती सगळी केलेली आहे भाविकांसाठी. यात्रेच्या दिवशी तर त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या आमच्या ग्रामस्थांकडून मोफत ॲक्वागार्डचं पाणी या ठिकाणी वाटलं जातं. त्याच्यानंतर ताकाचं वाटप केलं जातं, थंड्याचं मोफत. आणि ते बाकीचे जे दुकानदार वगैरे येतात, जे दुकानं लावतात, त्यांच्याकडून विविध प्रकारचं हे असतं. आणि हे सगळं नियोजन अति शिस्तबद्ध पद्धतीनं या ठिकाणी केलेलं आहे. जेवणासाठी पण सुद्धा 1 तारखेला दुपारी 1 ते 3 वेळेत येणाऱ्या भाविकांसाठी ससने भोजनाची व्यवस्था ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे. केदारनाथ देवस्थानाविषयी आख्यायिका सांगा फक्त. नमस्कार, मी राज केटले मुंढे. आमच्या धनमंत्री केदारनाथ त्याच्या आख्यायिका सांगायच्या झाल्या तर त्या तुम्हाला आपल्याला सगळ्यांना वेळ कमी पडेल. कारण हाकेला धावणारा, नवसाला पावणारा, ज्या माहेरवसनीला जर कधी त्रास झाला आणि तिने जर केदारनाथाला हाक मारली तर त्या हाकेला तो केदारनाथ आमचा उभा राहतो आणि तिला सन्मान देतो किंवा त्याच्या जे काय अडचणी असतील त्या दूर करतो. आणि हा केदारनाथ आमचा दक्षिणमुखी आहे आणि केदारनाथाला आम्ही धनमंत्री केदारनाथ म्हणून पण आम्ही संबोधतो. खूप जुनं देवस्थान आहे आणि आता आम्ही काही वर्षापूर्वी त्याचं मंदिर आपलं उभं केलं आहे सगळ्या ग्रामस्थांनी. आणि खूप चांगलं या ठिकाणचा प्रतिसाद लोकांचा वर्षानुवर्षे वाढतो आहे. कारण आत्तापर्यंत जेवढ्या यात्रा होत आहेत तेवढ्या यात्रेत या भक्तगणांचा ओघ दिवसेंदिवस वाढतोय. कारण त्याची ख्याती वाढत चाललेली आहे आणि ती अशीच वाढत राहावी अशी मी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. दूरदूरवरून कुठून सहभागी होतात भक्तगण महाराष्ट्रातूनच नाही पण या गावातले जे कोण कुठल्या कोपऱ्यात असेल, महाराष्ट्रात असेल, गुजरातमध्ये असेल, नाशिक असेल, कुठेही जिकडे भक्तगण आहेत ते 3 वर्षातून एकदा या बाप्पाचा प्रसाद घ्यायला, या बाप्पाचं दर्शन घ्यायला या ठिकाणी येतात आणि त्याचे आशीर्वाद घेऊन 3 वर्षासाठी ते परत जातात आणि ते आशीर्वाद त्यांना 3 वर्ष त्यांच्या पाठीशी सदैव उभे राहतात. मंदिर कमिटीने आता नवीन सोयीसुविधा होण्यासाठी काय प्रयत्न केलेत का? मंदिर कमिटीने सोयीसुविधा म्हणजे आता भक्तगण जी काय येतात सगळे त्यांच्यासाठी पूर्वी ट्रॅफिकचा पण अडथळा होता, एक ब्रिज होता, त्या आम्ही 2-2, 3-3 ठिकाणी आता रस्ते उपलब्ध केले आहेत, एकेरी मार्ग बनवलेले आहेत की जेणेकरून ट्रॅफिकचा अडथळा होऊ नये, भक्तगणांना ट्रॅफिकमध्ये अडकू नये, त्यांना त्रास होऊ नये, वेळेत त्यांना दर्शन घेऊन वेळेत त्यांना बाहेर पडता यावं अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. भक्तगणांना इथे या ठिकाणी मोफत पाणी वाटलं जातं, स्वच्छ सुंदर. काही जण ताकाचं वाटप करतात, जेवणाची व्यवस्था असते ग्रामस्थांकडून. त्यामुळे भक्तगणांना इथे कुठली अडचण येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था ग्रामस्थ आम्ही सगळे एकत्र मिळून करत असतो. बैलगाडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे, कितपत प्रतिसाद आहे? नमस्कार. श्री केदारनाथ ग्रामदेवतेच्या त्रैवार्षिक यात्रेनिमित्त भव्य दिव्य अशी राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धा या ठिकाणी मुंडे ग्रामस्थांच्या वतीनं दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. स्पर्धा अतिशय जुनी पारंपरिक या ठिकाणी स्पर्धा या ठिकाणी पार पडणार आहे. त्या स्पर्धेचं जर आयोजनाच्या बाबतीत म्हटलं तर या ठिकाणी ह्या मैदानाची व्यवस्था अतिशय देखणीय स्पर्धा व्हावी यासाठी या ग्रामस्थांनी अहोरात्र मेहनत घेऊन हे मैदान बनवलेलं आहे. मैदानाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सुविधांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मैदानाच्या दुतर्फा पूर्ण बॅरिकेड या ठिकाणी आहे
आणि नंतर जर बघितलं तर समोर जर बैलांसाठी थांबण्यासाठी जी जागा आहे 450-500 फुटाचा पल्ला या ठिकाणी बैलांसाठी थांबण्यासाठी जागेची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. एकंदरीत या मैदानाला जर बघितलं तर लाखो रुपयांची अशी बक्षिसं या ठिकाणी या ग्रामस्थांच्या वतीनं लावण्यात आलेली आहेत. प्रथम क्रमांक आहे 1,01,001 मानाची ढाळ आहे. द्वितीय क्रमांक 71,001 मानाची ढाळ आहे. तृतीय क्रमांक 51,001 मानाची ढाळ आहे. चतुर्थ क्रमांक 31,001 मानाची ढाळ आहे. पंचम क्रमांक 21,001 मानाची ढाळ. सहावा क्रमांक आहे 11,001 मानाची ढाळ. सातवा क्रमांक आहे 7,001 आणि मानाची ढाळ. असे बक्षिसांचं स्वरूप आहे. त्याचप्रमाणे क्वार्टर फायनलसाठी जी गाड्या उतरणार आहेत 7 त्यांच्यासाठी प्रत्येकी 2,000 रुपये आणि मानाची ढाळ आहे. आणि प्रत्येक गटात जी गाडी विजयी होईल त्या गाडी मालकासाठी मानाची ढाळ. किती स्पर्धक सहभागी झाले त्याच्यामध्ये? आत्तापर्यंत 210 पर्यंत स्पर्धकांनी या ठिकाणी नावनोंदणी केलेली अजून चालू आहे. बरेचसे संपर्कात अजून आहेत. काही गाड्या नोंदवण्याचं काम चालू आहे. ठीक आहे, धन्यवाद.